थँक्यू सो मच. मस्त, कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. सुदामे, कॉंग्रॅच्युलेशन्स. आज स्वतःच्या जीवावर एवढा मोठा बिझनेस उभा केलास आणि एवढं मोठं ऑफिस टाकलं. आनंद झाला. थँक्यू. बस ना, बस. हो. शुभम बस रे. अथर्व, सर तुम्ही या प्लीज. मुझे पता चला तूने नया ऑफिस लिया, बिजनेस बहुत बढ़िया रन कर रहा है तू. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. यू नो गाइस, ही इज माय बॉय. खूप स्ट्रगल केला यांनी, खूप स्ट्रगल. म्हणजे घरात बिचाराला खायला नसायचं तरी ऑफिसमध्ये येऊन काम करायचा. पत्र्याचं घर था रे, पत्र्याचं घर. और बहुत दूर था. तिथून चालत यायचं ऑफिसला, पण काम फर्स्ट क्लास. क्या अथर्व, विसरला नाही सगळं? म्हणजे आता इतना मोठा माणूस झाला, बडा माणूस झाला, तर विसरला नाही ना काही? नाही सर, विसरीन कसा. पण तुम्ही एक गोष्ट सांगायला विसरलात. कुठली? तुम्ही मला एक वाक्य बोलला होतात, ते मी नाही विसरलो. काय? ए, क्या कर रहा है अथर्व? नाही सर, बघत होतो कॉम्प्युटर. कॉम्प्युटर देख के क्या करेगा तू? सर, मोठं होऊन मला पण बिझनेसमॅन व्हायचंय. पागल है क्या? मराठी माणूस कभी बिजनेस नहीं कर सकता. कंप्यूटर देख रहा है. चाय लेके आ मेरे लिए. सर काय आहे, दिवसभर उपाशी असलं आणि संध्याकाळी एखादा वडापाव खाल्ला ना तर भूक मरते. पत्र्याच्या घरातून चांगल्या बेडवर गेलं की झोप पण पूर्ण होते. गाडी आली की पाय दुखणं पण बंद होतात. ह्या सगळ्या वेदना विसरता येतात हो सर, पण एखाद्या माणसाने बोललेलं वाक्य आणि केलेला अपमान कधी विसरता येत नाही. त्या वेदना मात्र कायम इथंच राहतात. कॉंग्रॅच्युलेशन्स.